सभापती महोदय, सदस्य किशोर दराडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील अनियमितता व गैरकारभाराबाबत तसेच डॉक्टर हेमंत बाहेती प्रकल्प समन्वयक यांनी पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल डॉक्टर सी.डी. देवकर अध्यक्ष तथा सहयोगी अधिष्ठा कृषी महाविद्यालय धुळे यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती केली होती, नेमण्यात आली होती आणि सदर चौकशी समितीने त्यांचा अहवाल हा सादर केलेला आहे। प्रकल्प समन्वयक श्री बाहेती व अन्य 8 कर्मचारी यांची विभागीय चौकशी दिनांक 9/2/2024 रोजी सुरू करून कुलगुरू राहुरी विद्यापीठ यांच्याकडे सुनावणी दिनांक 13/9/2024 रोजी त्यांची सुनावणी झाली आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना वर्तणुकीमध्ये सुधारणा करण्याची संधी देण्यात आली होती। त्यांच्या वर्तणुकीचा अहवाल दिनांक 29/1/2026 रोजी कृषी विद्यापीठामध्ये सादर करण्यात आलेला आहे। तथापि कृषी विज्ञान केंद्रातील 2 ट्रॅक्टर स्वतःच्या मालकीच्या शेतात वापरणे, कार्यालयातील कामकाजासाठी लागणारी सामग्री नाशिक येथील डेस्टिनी प्लॅनर या दुकानातून खरेदी केली असणे, सदर दुकान डॉक्टर बाहेती यांच्या भावाच्या नावाने असणे, सदर दुकानातून मास्क, आयपॅड व इतर वस्तू यांची बनावट खरेदी केलेली दाखवून स्वतःचा आर्थिक फायदा तयार करून घेणे इत्यादी आरोपाच्या अनुषंगाने चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। मान्य सदस्यांचे लक्षवेधीच्या माध्यमातून जे आता नवीन मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्याच्या अनुषंगाने डॉक्टर हेमंत बाहेती प्रकल्प समन्वयक यांना निश्चित प्रकारे हे जे गुन्हे किंवा यांचं जे आहेत सदस्यांचं म्हणणं खरं धरून त्यांना ताबडतोब त्यांना निलंबित करण्याच्या सूचना ह्या विद्यापीठाला देण्यात येत आहेत। तसे सुधारित चौकशी अहवाल सादर करण्याबाबतचा विद्यापीठाला निर्देश देण्यात येत आहेत। किशोरजी दराडे निलंबित केल्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत। संबंधित अधिकारी त्याच्यावर ज्यांनी भ्रष्टाचार केला यांनाही निलंबित करून यांच्यावर गुन्हे दाखल करणार का? सभापती महोदय, या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितले की आता काय त्यांनी नवीन मुद्दे दिलेले आहेत, ते नवीन मुद्द्यामध्ये सुधारित चौकशी करून या बाबतीमध्ये जो अहवाल सादर केल्यानंतर त्या बाबतीमध्ये आपण एकदा त्यांना निलंबित करतोयच, पण त्या बाबतीमध्ये जर त्या अहवालात जर आले तर निश्चित प्रकारे गुन्हे दाखल केले जातील। अहवालात आल्याचं आपण सांगितलं नाही, सुधारित अहवालात आणि नवीन मुद्दे आज यांनी सभापती महोदय नवीन मुद्दे काही आज सदस्यांनी दिलेले आहेत, हे नवीन मुद्दे सुधारित मुद्द्यांचाच अहवाल त्या आपण मागवतोय आणि त्या अहवालानंतर निश्चित प्रकारे तिथं त्यांना हे केलं जाईल।